नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री निवड झाल्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जोरदार जल्लोष करण्यात आला। पुणे शहरातील पक्ष कार्यालय नारायणपेठ येथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जिलेबी वाटत, फटाके फोडून, परीक्षा पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला। उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या समर्थनार्थ एकच वादा अजितदादा, अजितदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, दादाचा वादा आणि बळ अशा जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने जिल्ह्याच्या विकासात अजून भर पडणार आहे। पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी झालेल्या लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुकीमध्ये जोमाने आणि प्रामाणिकपणे काम करीत महायुती सरकारला अधिक बळकट केलेला आहे। आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महामंडळ, विशेष कार्यकारी अधिकारी, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय कमिटी यावर काम करण्याची संधी मिळाल्यास पक्षातील कार्यकर्त्याला न्याय मिळेल आणि पक्षवाढीसाठी मदत होईल। महानगरपालिका निवडणूक महायुतीमध्ये लढवायची हा निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेतील। मात्र आपणही महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी ठेवली पाहिजे। पक्षवाढीसाठी आपणही रस्त्यावर उतरून पक्ष संघटनेची कामे केली पाहिजेत। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे 5 वेळा पुण्याचे पालकमंत्री झालेले आहेत। अनेक वर्षांपासून ते जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत। प्रशासकीय कामात त्यांचा हातखंड आहे। शहरासह ग्रामीण भागातील विकास कामे, प्रलंबित प्रश्न, नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्या, कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे याची त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्याने विविध विकास कामांना आणखीन गती मिळणार आहे। सदर प्रसंगी शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे, माननीय महापौर दत्ता धनकवडे, सांस्कृतिक प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, माननीय विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, माननीय नगरसेविका सुषमा निम्हन, शशिकला कुंभार, शुक्राचार्य वांजळे, युवती अध्यक्ष पूजा झोळे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, दिव्यांग अध्यक्ष पंकज साठे, माहिती अधिकार अध्यक्ष दिनेश खराडे, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष चंद्रहास शेट्टी, विधानसभा मतदारसंघाचे वडगाव शेरी अध्यक्ष सतीश म्हस्के, पर्वती अध्यक्ष संतोष नांगरे, कसबा अध्यक्ष अजय दराडे, खडकवासला ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र पवार, पुणे कॉन्टोन्मेंट अध्यक्ष नरेश जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट। कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राला अपेक्षित होतं ते खऱ्या अर्थानं झालं असं म्हणजे या पुणे जिल्ह्याचं आणि बीडचं पालकमंत्रीपद आदरणीय दादांना मिळालं याचा आनंद कार्यकर्त्यांना निश्चितपणे झालेला आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं हा जल्लोष पुणे शहरामध्ये होत आहे। मला असं वाटतं की पुरोगामी महाराष्ट्राला एक विचार देत असताना या पुण्याच्या विकासाला गतिमान करण्याचं सामर्थ्य आदरणीय अजितदादांमध्ये निश्चितपणानं आहे आणि दादा त्या पद्धतीचं काम त्याच्या आधी देखील केलेलं आहे आणि इथून पुढे देखील करतील। परंतु कार्यकर्त्यांच्या वतीने आणि पुणेकरांच्या वतीने दादांना माझं एक मागणं आहे की पुण्यातील वाहतूक व्यवस्थापन हे खूप चांगल्या पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे। याचा त्रास खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांना सहन करावा लागतो आणि दादा निश्चितपणाने याच्यावरती उपचार केल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं आणि एक चांगलं काम करण्याची संधी पुन्हा एकदा दादांना उपमुख्यमंत्री पदावर पुण्याचे पालकमंत्री म्हणून आणि बीडचे पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी दिली आहे याचा निश्चितपणे समाजाला उपयोग झाल्याशिवाय राहणार आहे। दोन्ही पालकमंत्री बीडकडे लक्ष देता आता पुणेकडे लक्ष कमी होणार नाही असं काय होणार नाही। ज्यांच्याकडे महाराष्ट्र सांभाळण्याची ताकद आहे, महाराष्ट्राची नांदी काय आहे दादांना चांगली माहिती आहे आणि या महाराष्ट्रामध्ये विकासाला गतिमान करण्याचं सामर्थ्य हे दादांमध्ये आहे। त्यामुळे नुसतं बीड असं अजून आणखी एखादी जरी जबाबदारी दादांना दिली म्हणजे दादा निश्चितपणाने पार पाडतील हा विश्वास मला या ठिकाणी दादांची कार्यक्षमता आणि सर्वसामान्य माणसाला विश्वास निर्माण झालेला आहे। या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुती होईल अथवा नाही होईल, परंतु आमची स्वतःची देखील पुणे शहरामध्ये एक ताकद आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दादांची ताकद आहे आणि या ताकदीचा उपयोग या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि दादा पालकमंत्री झाल्यानंतर त्याचा इफेक्ट आणखी मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरामध्ये
तुम्ही महायुतीचे घटक आहात आणि अजित पवार पालकमंत्री झाले म्हणून तुम्ही जल्लोष करताय, पण महायुतीचे इतर तुमचे घटक पक्ष कोणीच आले नाही या जल्लोषाला. पण आम्ही महायुतीला आता या ठिकाणी निमंत्रित न करता हा फक्त राष्ट्रवादीचा जल्लोष आहे. महायुतीच्या वतीनं दादांचा एक वेगळा सत्कार देखील पुणे शहरामध्ये आयोजित केला जाईल. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळेजण दिसतील असा विश्वास मला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं. तेच खऱ्या अर्थानं झालं असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. या पुणे जिल्ह्याचं आणि बीडचं पालकमंत्रीपद आदरणीय दादांना मिळालं याचा आनंद कार्यकर्त्यांना निश्चितपणे झालेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं हा जल्लोष पुणे शहरामध्ये होतोय आणि मला असं वाटतं की पुरोगामी महाराष्ट्राला एक विचार देत असताना या पुण्याच्या विकासाला गतिमान करण्याचं सामर्थ्य आदरणीय अजितदादांमध्ये निश्चितपणानं आहे आणि दादा त्या पद्धतीचं काम त्याच्या आधी देखील केलेलं आहे आणि इथून पुढे देखील करतील. परंतु कार्यकर्त्यांच्या वतीने आणि पुणेकरांच्या वतीनं दादांना माझं एक मागणं आहे की पुण्यातील वाहतूक व्यवस्थापन हे खूप चांगल्या पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे. लोकांना याचा त्रास खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांना सहन करावा लागतो आणि दादा निश्चितपणाने याच्यावरती उपचार केल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं आणि एक चांगलं काम करण्याची संधी पुन्हा एकदा दादांना उपमुख्यमंत्रीपदावर पुण्याचे पालकमंत्री म्हणून आणि बीडचे पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी दिली आहे याचा निश्चितपणे समाजाला उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी. दोन्ही पालकमंत्री बीडकडे लक्ष देतात, आता पुण्याकडे लक्ष कमी होणार नाही का? असं काही होणार नाही. जो ज्याच्याकडे महाराष्ट्र सांभाळण्याची ताकद आहे, महाराष्ट्राची नांदी काय आहे दादाला चांगली माहिती आहे आणि या महाराष्ट्रामध्ये विकासाला गतिमान करण्याचं सामर्थ्य हे दादांमध्ये आहे. त्यामुळे नुसतं बीड असं अजून आणखीन एखादी जरी जबाबदारी दादांना दिली तरी ते दादा निश्चितपणाने पार पाडतील हा विश्वास मला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं. पक्ष म्हणून महापालिका निवडणुकीसाठी याचा किती फायदा होतो? एक लक्षात ठेवा, शेवटी दादांची कार्यक्षमता आणि सर्वसामान्य माणसाला एक विश्वास निर्माण झालेला आहे. या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुती होईल अथवा नाही होईल, परंतु आमची स्वतःची देखील पुणे शहरामध्ये एक ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दादांची ताकद आहे आणि या ताकदीचा उपयोग या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि दादा पालकमंत्री झाल्यानंतर त्याचा इफेक्ट आणखी मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरामध्ये निश्चितपणाने. तुम्ही महायुतीचे घटक आहात आणि अजित पवार पालकमंत्री झाले म्हणून तुम्ही जल्लोष करतायत, पण महायुतीचे इतर तुमचे घटक पक्ष कोणीच आले नाही या जल्लोषाला. पण आम्ही महायुतीला आता या ठिकाणी निमंत्रित न करता हा फक्त राष्ट्रवादीचा जल्लोष आहे. महायुतीच्या वतीनं दादांचा एक वेगळा सत्कार देखील पुणे शहरामध्ये आयोजित केला जाईल. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळेजण दिसतील असा विश्वास मला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं. ठीक आहे.